तुमचे वडील छत्रपती अभयसिंह राजे हे स्वागत अध्यक्ष होते आणि आज 32 वर्षांनंतर तुम्ही आहात. तर एकंदरीत तुमचा साताराकरांसाठी आणि सगळ्या साताऱ्यासाठी परिवारासाठी खूप छान ही बाब आहे. बरेच वर्ष आमचा पण प्रयत्न गेले 10-12 वर्ष मी विनोद कुलकर्णी आम्ही प्रयत्न करत होतो की सातारला ही संधी मिळावी आणि ती गेले 12 वर्ष प्रयत्न करून ह्या वेळेला आम्हाला मिळाली. पण किती प्रगती केली, किती पैसे कमवले, किती आपण परदेशात गेलो, जरी सगळं केलं तरी आपली सुरुवात कुठनं झाली. आपण किंवा आपले आई वडील ज्यांनी आपल्याला मोठं केलं किंवा ज्यांनी या उंचीला आपल्याला आणलं त्यांचं सुरुवात कुठनं झाली हे आपण कधीच मराठी माणसानं विसरलं नाही पाहिजे. मोठे जे राज्याचे आणि देशातले नेते जे महाराष्ट्रातनं गेले हे सगळे मला वाटते बहुतांशी मराठीवर प्रेम करणारे मराठी भाषिक आणि मराठी माणूसच सगळे होते. आता कोण कुठल्या जाती धर्माचा हा वेगळा विषय आहे, पण मराठी माणूस म्हणले की सगळे त्याच्यात आले. 32 वर्षापूर्वी सातारा जेव्हा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं, तुमचे वडील छत्रपती अभयसिंह राजे हे स्वागत अध्यक्ष होते आणि आज 32 वर्षांनंतर तुम्ही आहात. तर एकंदरीत तुमचा साताराकरांसाठी आणि सगळ्या साताऱ्यासाठी परिवारासाठी खूप छान ही बाब आहे. तर ह्याबद्दल सर्वप्रथम तर कसा आहे तुमचा मूड? आता ह्यापूर्वी कैलासवासी अभयसिंह राजेंनी अध्यक्ष म्हणून केलं होतं आणि अतिशय यशस्वीरित्या त्यावेळेला ते आणि सर्व सातारकर त्यांच्याबरोबर सगळे होते. त्यांनी साहित्य संमेलन जे आहे ते पार पाडलं होतं आणि त्याच्यानंतर बरेच वर्ष आमचा पण प्रयत्न गेले 10-12 वर्ष मी विनोद कुलकर्णी आम्ही प्रयत्न करत होतो की सातारला ही संधी मिळावी आणि ती गेले 12 वर्ष प्रयत्न करून ह्या वेळेला आम्हाला मिळाली. अरे आम्हाला नक्की अतिशय मनापासून आनंद आहे की मराठी साहित्य परिषदेनं सातारकरांना आणि आम्हाला सगळ्यांनी ही संधी दिली. आता ह्या ह्याच्यातनं नक्कीच आम्ही एक वेगळे पण आमचं सातारच्या या संमेलनाचं ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. त्यात हे म्हणजे शतकपूर्तीच्या आधीच आहे, म्हणजे 99 हे आहे. त्यामुळं नक्कीच 100रावं जे होईल ते ग्रँडच असणार, मोठंच असणार आणि हे नाही, पण तरी आमचा ठसा कायम राहायला पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे. आणि मला खात्री आहे की जो उत्साह सातारकरांमध्ये किंवा तुम्ही मूड जो म्हटला सातारकरांमध्ये जो उत्साहाचा मूड आहे ह्याच्यामुळं हे साहित्य संमेलन जे आमच्या इथं होतंय हे चांगल्या पद्धतीनं यशस्वी होईल ह्याची मला खात्री. सर, पूर्ण युथ तुम्हाला फॉलो करतं, दे लुक अप टू यू. तर अशा वेळेला जे आपलं मराठी संस्कृती आहे मराठी, तर मराठी माणसाची अशी काही मूल्य आहेत मराठी संस्कृतीची ज्याच्यावर कधीच आपण कॉम्प्रोमाइज केलं नाही पाहिजे का, जे म्हणजे ती एक गोष्ट जिकडे आपण अडून राहायला पाहिजे एक मराठी म्हणून. आपल्या संस्कृतीचा आपल्याला अभिमान असलाच पाहिजे. आपण जरी आज इंटरनेट आणि ह्या सगळ्या गोष्टीत किंवा आता AI वगैरे हे जरी, शेवटी जी आपली संस्कृती आहे, ज्या आपल्या परंपरा आहेत ह्या आपण नक्कीच राखल्या पाहिजेत. कारण ते आपलं म्हणजे मूळ आहे किंवा बेस आहे सगळ्याचा. आपण किती प्रगती केली, किती पैसे कमवले, किती आपण परदेशात गेलो, जरी सगळं केलं तरी आपली सुरुवात कुठनं झाली. आपण किंवा आपले आई वडील ज्यांनी आपल्याला मोठं केलं किंवा ज्यांनी या उंचीला आपल्याला आणलं त्यांचं सुरुवात कुठनं झाली हे आपण कधीच मराठी माणसानं विसरलं नाही पाहिजे. आणि मला वाटते त्या पद्धतीनं म्हणजे संस्कृती परंपरा आपलं जे आपलं हे म्हणजे आपल्याला जे घरामध्ये पण जे शिकवलं जातं ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवल्या पाहिजे असं मला वाटतं आणि जपल्या पाहिजेत. मराठी संस्कृतीचा राजकारणावर कितपत प्रभाव आहे का अजून व्हायला पाहिजे संस्कृतीचा, साहित्याचा? नाही, 100% आहे. सगळे आपण बघा सगळे मोठे जे राज्याचे आणि देशातले नेते जे महाराष्ट्रातनं गेले हे सगळे मला वाटते बहुतांशी मराठीवर प्रेम करणारे मराठी भाषिक आणि मराठी माणूसच सगळे होते. आता कोण कुठल्या
जाती धर्माचा हा वेगळा विषय आहे, पण मराठी माणूस म्हणले की सगळे त्याच्यात आले. आणि असे सगळे, कारण ह्यांच्यावर पण त्या वेळेला परंपरा, संस्कृती, मराठी माणसाचं जे काही मराठी माणूस म्हणून जी काही ओळख आहे ही जपण्याचं काम त्यांनी त्यांच्या परीनं त्यांच्या काळात केलं. आणि नक्कीच मराठी संस्कृती जी आहे ह्याचा 100% महाराष्ट्राच्या राजकारण्यांवर सुद्धा एक प्रभाव आहे. आणि तो म्हणजे टिकवण्याचं काम हे राजकारणी सुद्धा आपल्या परीनं करत असतात. मी तुमचे सकाळपासून भाषणं ऐकली आणि तुमचा पाठिंबाणी सगळं रेकॉर्ड केलंय. एक शेवटचा प्रश्न, मराठी साहित्याला एक 3 शब्दात जर आपल्याला वर्णन करायचं असेल तर? 2500 वर्ष जुनी परंपरा आहे आपली, शिवाजी महाराजांच्या काळापासून शासकीय. म्हणजे इतिहास तर आहे या सगळ्याला. आणि फार म्हणजे ज्या लोकांची उंची आपण कधीच गाठू शकत नाही. मग तुम्ही आता छत्रपती शिवाजी महाराजांचा हे केला किंवा इतर अशी फार मोठी लोक या मराठी साहित्याच्या क्षेत्रात आपला ठसा जो आहे तो उमटवून गेले. त्यामुळं त्याचं आपण म्हणजे थोडक्या शब्दात वर्णन करणं म्हणजे शक्य होणं म्हणजे शक्य नाही असं मला वाटतं. चालेल सर, आम्हाला सर वेळ दिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. मराठी म्हणून आमचा चॅनल आहे, नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.